नागपूर हादरलं, 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या. हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेच्या दरम्यान एक धक्कादायक घटनेत अथर्व दिलीप नवरे 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना नागपुरात घडली. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून अवघ्या 3 दिवसात 3 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार अथर्वच्या हत्येमागे 50 ते 60 लाख रुपयाचा खंडणीची योजना होती. हा संपूर्ण कट घराशेजारी राहणारा अथर्वचा जवळचा मित्र जयराम गोपाल यादव याने रचल्याचे उघड झाले आहे. यादव याच्या साथीदार आयुष मोहन शाहू आणि केतन उर्फ कुणाल रमेश शाहू यांच्या मदतीने हा गुन्हा घडवण्यात आला. आरोपींनी प्रथम अथर्वला औषध देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपींनी अथर्वचा मृतदेह पोत्यात टाकून बोखारा परिसरातील भरतवाडा रिंग रोड जवळील पुलावर फेकून दिला होता. मृताची ओळख पटताच पोलिसांनी विशेष शोध पथक तयार करून तपास सुरू केला. अखेर गिट्टी खडान पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर 3 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले असून पुढील तपास सुरू आहे.